कौतुक करायला शिका बर का. आणि आपली माणसं मोठी करा. दुसऱ्यांना मोठं करून आपल्याला कोणी मोठं करत नाही. ते आपल्याला विसरून जातात. आपली माणसं ओळखा. आपले ते आपलेच असतात. दुसऱ्याच्या बाळ्याला किती जरी बाळा म्हटला आपला नाही होत. त्याला दत्तक म्हणतात. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोधराय सकलाय जगद्विताय नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकमनित्यमिमनाचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सर्वमंगलमंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. भजे व्रजैकमण्डनं सभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपिच्चगुच्छमस्तकम्. भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं सुभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनम्. विच्चगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गनागरं नमामि कृष्णनागरं. मनोजगर्वमोचनं विशाललोललोचनं विदुत्तगोपशोचनं नमामि पद्मलोचनं. करारविन्दभूधरं स्मितावलोकसुन्दरं मयन्द्रमानदारणं नमामि कृष्णवारणं. कदम्बसूनकुण्डलं सुचारुगण्डमण्डलं प्रजाङ्गणैकवल्लभं नमामि कृष्णदुर्लभं. यशोदया समोदया स्वगोपया सनन्दया युतं सुखेकदायकं नमामि गोपनायकं. सदैव पादपङ्कजं मदीयमानसे निजं ददानुमुक्तमालकं नमामि नन्दबालकं. समस्तदोषशोषणं समस्तलोकपोषणं समस्तगोपमानसं नमामि नन्दलालसं. भवावतारकं भवाब्धिकर्णधारकं यशोमतीकिशोरकं नमामि चित्तचोरकं. सुदन्दकान्तभङ्गिणं सदा सदा सलङ्गिनं दिने दिने नवं नवं नमामि नन्दसम्भवं. गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपापरं सुरब्धिशन्निकन्दनं नमामि गोपनन्दनं. नवीनगोपनागरं नवीनकेलिलम्पटं नमामि मेघसुन्दरं तडित्प्रबालसत्पटं. समस्तगोपनन्दनं ऋदम्बुमुखजोदनं नमामि कुञ्जमध्यगं प्रसन्नभानुशोभनं. निकामकामदायकं धन्दचारुसायकं रसालवेणुगायकं नमामि कुञ्जनायकम्.
कामकामदायकं मृदन्दचारुसायकं रसालवेणुगायकं नमामि कुञ्जनायकम् यदा तथा यथा तथा 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 तथैव कृष्ण सत्कथा मया सदैव गीयता तथा कृपा विधीयता प्रमाणिकाष्टकन्वय जपत्य नित्यय पुनान् भवे भव्य नन्दनं नवे भवे संभव भवे भवे सुभक्तिमान् भवे भवे सुभक्तिमान्। ज्ञानेश्वर महाराज की जय। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्रम तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्रम तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलीक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। प्रभु रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। संत शिरोमणी सावता महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। सद्गुरु बाबा महाराज की जय। मंगल मूर्ति कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव श्रीमंत सद्गुरु ज्ञानेश्वर भगवान साधकाचा मायबाप योग्यांची माऊली ज्ञानी यांचा राजा महाराष्ट्राचं भूषण वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत चिंतकाचा चिंतामणी मोक्षमार्गीचा संगाती विठोबाचा प्राणसखा चैतन्याचा जिव्हाळा कैवल्याचा पुतळा ज्ञानाचा सागर अनाथाची माय अशा माऊलींचे चरित्र आपण पाहणार आहोत। समस्त ग्रामस्थ मंडळी अत्यंत उत्तम असं नियोजन अनेक वर्षाची काकडा समाप्तीचा अखंड हरिनाम सप्ताहाची या ठिकाणी असलेली अविरत सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी मांजरी खुर्द श्री रुक्मिणी सांप्रदायिक प्रासादिक दिंडी मंडळ सर्व तरुण मंडळ सर्व महिला मंडळ मांजरी खुर्द तालुका हवेली जिल्हा पुणे अत्यंत मंगलमय अशा वातावरणामध्ये सोहळा तुम्ही करता। या वर्षी सप्ताहाचा थोडासा बदल करून आपण कथा आयोजित केलेली आहे। ज्ञानेश्वर महाराज महाराष्ट्राचं भूषण आहे। विठोबाचा प्राण सखा आहे चैतन्याचा जिव्हाळा आहे। माऊली ज्ञानोबराया चैतन्याचा जिव्हाळा आहे। माऊलींचे चरित्र जमलेलं कोणाला माहित नाही। ज्याला माहित नाही तो महाराष्ट्राचा नाहीये। प्रख्यात्रांना एकाने प्रश्न विचारला होता, आत्रे तुम्ही मराठा कोणाला म्हणाल? आत्रे तुम्ही मराठा कोणाला म्हणाल? आत्रे म्हणले जो महाराष्ट्रात जन्माला आला तो मराठाच, पण महाराष्ट्रात जन्माला आलेल्या मराठ्याचा तुकाराम महाराजांचा जर अभंग पाठ असेल आणि ज्ञानेश्वरीची जर ओवी पाठ असेल त्याच मराठ्याने म्हणावं मी मराठा आहे। पण महाराष्ट्रात जन्माला आला एक अभंग पाठ नाही एक ओवी पाठ नाही, तुम्ही काय कमवलं? अब्ज रुपयाची तुमची संपत्ती असेल, 4 कोटीच्या तुम्ही गाडीतून फिरत असाल
तुमचा जर एक अभंग पाठ नसेल, एखादी ओवी पाठ नसेल, तर तुम्ही दुबळेच आहात. साधा वारकरी आमचा इंद्रायणीच्या काठावर आंघोळ करतो, मळकत धोतर, मळक उपरणं, 4-5 तुळशीच्या गळ्यामध्ये माळा. इंद्रायणीच्या काठावर आंघोळ झाल्यानंतर बसतो आणि ज्ञानेश्वरीचं पान वाचायला सुरुवात करतो. त्याचा नित्यनेम तो करतो. त्या वारकऱ्याचे नाही म्हटलं तरी 150 अभंग पाठ असतात. काकडा आणि हरिपाठ मिळून 150 अभंग पाठ. ज्ञानेश्वरीच्या म्हणाव्या तेवढ्या ओव्या पाठ. अमृत अनुभवाची एखादी ओवी पाठ. नामदेव महाराजांचा अभंग पाठ, नाथांचा अभंग पाठ, निळोबरायाचा अभंग पाठ, चोखोबरायांचा अभंग पाठ, असे अनेक त्याचे अभंग पाठ असतात. तो दिसायला दुबळा आहे. अब्ज रुपये किंमत असलेला जो श्रीमंत माणूस आहे त्याच्यापेक्षा तो श्रीमंत आहे. त्याच्या एक अभंग पाठ नाही, पण तो दिसायला दुबळा आहे, पण त्याचे 150 अभंग पाठ आहेत. ही खरी संपत्ती आहे. संपत्ती 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 माणसाला काय करते? धीरूभाई अंबानी शेवटच्या काळामध्ये 6 महिने कोमात होते. अनिल अंबानी, मुकेश अंबानी यांनी परदेशातून डॉक्टर बोलवले होते. ते डॉक्टरांना कळकळीची विनंती करून सांगत होते, 10 मिनिट तरी बापाला कोमातून बाहेर काढा. 10 मिनिट बोलले बाबा तरी बाद झालं. बाप कोमातून बाहेर आला आणि मग त्याने आमच्या गालावून हात फिरवावा आणि सगळ्यांना आम्हाला हाका माराव्यात म्हणून नाही. बापाच्या बऱ्याच कागदपत्रांवर सह्या राहिल्यात म्हणून 10 मिनिटं बाप कोमातून बाहेर काढत होते. एवढं कमवलं, संपत्ती मरून देईना. तुम्ही काय कमवलं? ती 2 मुलं घेऊन मागे बसत आहे. तुम्ही कोणाचे असतील ते डिस्टर्ब होते. कथेमध्ये एकदा बसल्यानंतर कोणी उठायचं नाही. कथेचे नियम सांगतो. आपली लेकरं बाळं घेऊन मागच्या बाजूला बसा, ही अशी गडबड उपयोगाची नाही. कथा खूप अवघड आहे. भागवत, रामायण हे सोपं आहे, पण हे संत चरित्र खूप अवघड आहे. सगळ्यात भगवंताला जर आवडणारा विषय काय असेल तर ते संत चरित्र आहे. देवाचं चरित्र देवाला आवडेलच असं सांगता नाही येणार, पण देवाला मात्र आपल्या भक्ताचं चरित्र फार आवडतं. एखाद्याच्या घरात जर तुम्ही गेला तर त्या आईचं लेकरू जर तिथं असेल, त्या लेकराचं जर तुम्ही कौतुक केलं, ती आई म्हणते थांबा मी चहा करून देते. तसे जाऊ नका चहा पिल्याशिवाय. बाळाचं कौतुक केल्यानंतर आई प्रसन्न होते. तसं त्या अनंत कोट ब्रह्मांड नायकाची लेकरं जर कोण असेल तर ती संत आहेत. त्या संतांचं चरित्राचं वर्णन आणि त्यांचं कौतुक गायलं का देव प्रसन्न होतो. वारी पंढरपूरची, लाखो समाज वारीला निघतो. ज्याच्यासाठी निघालाय तो विठ्ठल आहे, पण भजन विठ्ठल नाहीये. ज्याच्यासाठी आपण निघालोय तो जगाचा जगत नायक आहे, अनंत कोट ब्रह्मांड नायक तो विठ्ठल आहे. पण रस्त्याने विठ्ठल 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 भजन नाही, तर रस्त्याने भजन आहे ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा
तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्याच्या भेटीला जायचंय तो विठ्ठल आहे, भजन मात्र ज्ञानोबा तुकाराम आहे. गणपती मंदिरात गेल्यानंतर गणपतीचा जय जयकार नाही, मोरया गोसावीचा जय जयकार. चिंचवडचे मोरया गोसावी गणपती बाप्पाचे निश्चिम भक्त होते. पण गणपती बाप्पा प्रसन्न झाल्यानंतर म्हटले काय माग, काय पाहिजे ते माग. म्हणजे सगळे मिळालं, तोही प्रसन्न झाला. बाप्पाने वरदान दिलं, जो माझ्या अगोदर तुझं नाव घेईल मी त्याला लवकर प्रसन्न होईल. म्हणून गणपती बाप्पा मोरया, केवळ मोरया मोरया जरी म्हटलं तरी गणपती प्रसन्न होतो. देवाला संतांचं चरित्र गायल्यानंतर आवडतं, म्हणून आपण या सप्ताहामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र बघणार आहे. या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे, भारतामध्ये जेवढे संत झाले नाही त्याच्यापेक्षा जास्त संत महाराष्ट्रात झाले. पण या महाराष्ट्रातल्या लोकांना हे संत असताना कळाले नाही, संत गेल्यानंतर कळाले. ज्ञानोबांना असताना कोणी शिवलं नाही आणि आता आळंदी शिवण्यासाठी गर्दी आहे. असताना अंगभर वस्त्र मिळाली नाही, आता 2-2 किलो चांदीच्या वजनाचा फेटा समाधीवर ठेवला जातो. असताना खापर मिळालं नाही आणि आता सोन्याच्या ताटातून नैवेद्य दाखवला जातो. असताना इंद्रायणीला शिव दिलं नाही का तर इंद्रायणी बाटेल, आणि आता पंचामृताने समाधीला आंघोळ आहे. पहिल्यांदा ज्ञानोबा पंढरपूरला गेले, हनुमानी पायाने गेले. पायी भाजत होते म्हणून वडाची पानं पायाला बांधली होती, आणि आज माऊली पंढरपूरला निघाली तर सोन्याच्या पादुका चांदीच्या पालखीत आहे. चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे. चांदीच्या रथाला बैलजोड कोणाची जोडायची याच्यासाठी निलावे, निलावा ज्याचा नंबर येतो त्याच्या आळंदीतून बैलांसहित मिरवणूक आहे. असताना काय मिळालं? असताना दारात उभं केलं नाही ना, आता आमच्या दाराहून पालखी जावी याच्यासाठी प्रत्येकाचा आग्रह आहे. असताना संत काय कळाले? म्हणून असताना केलं जातं ते दर्शन आणि गेल्यानंतर दाखवलं जातं ते प्रदर्शन. गंध किती मोठा लावला याला महत्व नाही, पण लावलेल्या गंधाचा किती गंध याला फार महत्व आहे. संत प्रचाराकडे कधी धावले नाही, प्रसिद्धीला कधी धावले नाहीत. त्यांना लौकिकापासून कधी त्यांना आनंद वाटला नाही. त्यांना लौकिक नकोय, पण आज समाज जो वाया गेलाय तो समाज कसा चांगला होईल यासाठी प्रयत्न जे करतात त्यांचं नाव संत. त्यापैकी ज्ञानोबराया काय बोलावं? ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदरचा पूर्व इतिहास जर पाहिला तर हा महाराष्ट्र कसा आहे? दुर्लभम भारत जन्म, हा भारतामध्ये जन्माला येणं दुर्लभ, पण त्याच्यापेक्षा महाराष्ट्रात जन्माला येणं त्याच्यापेक्षा दुर्लभ आहे. भीमाशंकर ते त्र्यंबकेश्वर हे दंडकारण्य, इथे अनेक ऋषी मुनी आले, मोठमोठ्या साधना केल्या, इथे त्यांनी समाध्या घेतल्या. इतर राष्ट्रांना राष्ट्र म्हटलं जातं, पण या राष्ट्राला राष्ट्र म्हणत नाहीत, या राष्ट्राला महाराष्ट्र म्हणतात. महाराष्ट्र माझा घरी जा, महाराष्ट्र माझा जय जय 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 महाराष्ट्र माझा घरी जा, महाराष्ट्र माझा. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, हो 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 हो. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, हो 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 हो. एकपणाचे भरती बाणी मातीच्या घागरी, हो हो हो
उस्मानीच्या सुलतानीला जबाब देती जीवा. हो 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 सह्याद्रीचा सिंह गरजतो, सिंह गरजतो, सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र, महाराष्ट्र माझा. हो गरजा महाराष्ट्र, महाराष्ट्र. गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. वा, जरा कौतुक आहे का नाही? कौतुक करायला शिका बर का. आणि आपली माणसं मोठी करा. दुसऱ्यांना मोठं करून आपल्याला कोणी मोठं करत नाही, ते आपल्याला विसरून जातात. आपली माणसं ओळखा. आपले ते आपलेच असतात. दुसऱ्याच्या बाळ्याला किती जरी बाळा म्हटला, आपला नाही होत. त्याला दत्तक म्हणतात. दत्तक पुत्र वेगळा आहे आणि रक्ताचा वेगळा आहे. शेवटपर्यंत दत्तकच राहतो तो, म्हणून त्याला उभाच. म्हणून तो उभा न राहता आपल्यासाठी ज्याने वाकावं, याच्यासाठी आपला लागतो. म्हणून महाराष्ट्र हा माझा आहे, पवित्र देशा, मंगल देशा, असं महाराष्ट्राचं वर्णन केलेलं आहे. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, असा महाराष्ट्र. जेथे वैष्णवांचा वासे, जेथे वैष्णवांचा वासे, धन्यभूमी पावनी देशे, धन्यभूमी पावनी देशे. जेथे वैष्णवांचा दास, तेथे वैष्णवांचा वास. धन्यभूमी पावन देश, ओ धन्यभूमी पावन देश, धन्यभूमी पावन देश. धन्यभूमी पावन देश, धन्यभूमी पावन देश. धन्यभूमी पावन देश, धन्यभूमी पावन देश. ओ जेथे वैष्णवांचा दास, धन्यभूमी पावन देश, धन्यभूमी पावन देश, धन्यभूमी पावन देश. पावन देश. पवित्र ते कुळ, पावन तो देश म्हणजे आपला महाराष्ट्र.